आज सॅटरडे आणि सकाळचे 8 वाजले. मी रेडी होऊन चाललोय ब्रेकफास्ट करायला. कोणती पण गाडी येऊ दे आणि तू खडखडीच्या रस्त्यावर आहे तर काय होतं, गाडीचं टायर आहे ना असं स्लिप होत राहतं इकडून तिकडं. त्या केसमध्ये घाबरून नाही जायचं. एक जागेवर तू कडेला थांबू शकते आणि पास झाल्यावर तू मग जाऊ शकते. जेव्हा चिवळ रोड राहतो तेव्हा मोकळा असेल तर तू सेफली कडाईने एका साईडने जाऊ शकते. असं माझं रोज गाडी चालवण्याचं प्रशिक्षण चालू असतं. नाश्ता घेऊन येत आहे आता, जो की मिसळ आहे, जो की त्यांना मिसळ आवडती म्हणून. आम्ही ब्रेकफास्ट करून तर आलोय. आता मी करणार आहे घराची साफसफाई. मॅच बघायला गेलेले. मॅच बघायला गेलो होतं बरं का. म्हणजे किस्सा काय झाला, आमच्या पॉवर हिटर नावाची टीम आहे, तर त्यांनी एंट्री केलेली नव्हती. तर आमच्या सोसायटीतली एक टीम होती जिला, म्हणजे मी बसलेलो होतो तिथं, तर ते मला म्हणे की अरे आमचे प्लेयर्स कमी आहे, तू खेळशील का? म्हटलं हो खेळतो. मग 15 मिनिट झाले, मग तेच स्वतःहून आले की अरे वैभव तू दुपारची मॅच खेळ, आमचे 8 प्लेयर झाले. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग दुसऱ्या टीमचा ते मित्र आहे, ते म्हणे वैभव खेळणार का? म्हणलं येस ऑब्वियसली. मग खेळलो एक मॅच, आलो. आणि विशेषतः ज्यांच्या सोबत खेळणार होतो मी सकाळी, त्यांच्याच आता अपोजिट खेळणार आहे मी दुपारी 1 वाजता. चालले ते बॅटरीचं काम करायचं गाडीचं. आणि हा मेकअप बघितला का तुम्ही? सनस्क्रीन. आणि म्हणतात तर असे आहे की मी काहीच लावत नाही तोंडाला. आता क्रिकेट खेळायला जाताना लावतो फक्त. स्किन जरा डॅमेज होती माझी, एक तर खूप नाजूक स्किन आहे माझी. अशीच वैभव जेवण करून गेले आणि आता दुपारचे 3-3:30 झाले. माझं सगळं आताशी काम आवरलंय. आता मी मस्त हेअर वॉश करणार आहे आणि मग निवांत चहा घेणार. आणि मी मस्त आंघोळ करून फ्रेश झाले आता. आणि आता मी करणार आहे माझ्यासाठी चहा, कारण वैभव तर इथं नाही आहे, मग फक्त मी एकटीच आहे चहा प्यायला. आता मस्त चहा पिते आणि थोडा आराम करते. जस्ट शूट फॉर अ वॉल व्हिडिओ. तर मी तुम्हाला पण दाखवते. हे काही मी असे ड्रेसेस घेतले, म्हणजे टॉप्स घेतले, जो की हा एक व्हाईट शर्ट आहे, एक हा ब्ल्यू कुर्ता आहे, मस्त फुल लॉंग आहे, लेंथ एकदम. आणि हा एक पिंक म्हणजे असा बैंगनी कलर म्हणता येईल ना, तो वाला शर्ट आहे. तर हे असे मी 3 घेतले वेस्ट साईडमधून, जे की खूप सुंदर आहे. आणि मला हे ऑलमोस्ट 3000 नाही 2800ला पडले. बट ते प्युअर कॉटन आहे, त्याच्यामुळं असं अंगाला पण टोचत वगैरे नाही आणि खूप छान वाटतं घातल्यावर, एकदम रिच लुक येतो. सर ऑफिससाठी तर एकदम बेस्ट आहे आणि घरच्यासाठी पण, म्हणजे तुम्ही कॅज्युअली पण घालू शकता कुठं जायला. इट्स अप टू यू. व्हायचं राहून गेलं की वैभव मग भेटला होता, जे त्यांच्या ऑफिसकडून ते एक कॉम्पिटिशन होती तर ते जिंकले होते. तर हा कॉफी मग भेटला होता त्यांना. तुम्हाला दाखवते मी कसं आहे, जो की खूप सुंदर आहे. नाही की त्यांना काय खायचंय, पण मी आताच एक नवीन रेसिपी बघितली आहे, जी की टोमॅटो आणि कॅरेट सूप. तर माझ्याकडे टाइम पण आहे आणि मग मी आता बनवणार आहे टोमॅटो आणि कॅरेट सूप, जो की मी तुम्हाला पण दाखवते. आणि मला चांगलं वाटलं तर मग मी सांगेल की तुम्ही पण बनवा. सूपसाठी लागणारे मेन इन्ग्रेडियंट: छोटा कांदा, 1 मिरची, 2 काळी मिरी, गाजर, आवळा, लसूण आणि 1 मोठं टोमॅटो, आणि भांड आणि त्याला 1 चमचा. तर पहिले सगळे इन्ग्रेडियंट मस्त धुवून घ्या, मग कापून घ्या. साईज तुम्ही मीडियम ठेवू शकता, असं काही नाही आहे. आणि त्याच्यात एक एक्स्ट्रा पण, म्हणजे कोथिंबीर पण होती, पण आता माझी संपलेली, त्याच्यामुळे मी ते नाही टाकते. तर आपण तसंच बनवून बघूया. मिरी पहिले घ्यायची आणि मग पातेल्यात थोडं तूप टाकून गॅस ऑन करायचा पहिले. मग त्यात टाकायचं लसूण, सगळे जे व्हेजिटेबल्स ते एकदाच टाकून द्यायचे.
म्हणजे मस्त सॉटे होतं. त्याला थोडा वेळ फ्राय करायचं. मग त्यात ॲड करणार थोडी साखर, एकदम थोडी, आणि थोडंसं मीठ. पाणी आण, चहा आण, जेवायला आण. अजून काही सर क्रिकेट खेळून आले. हे सकाळपासून क्रिकेट खेळायला जायले आणि आता मला येऊन म्हणताय की मला क्रिकेट खेळा वाटत होतं पण मी खेळलो नाही. मग हे दिवसभर करत काय होते? क्रिकेट बघत पण होतो, खेळत पण. पण आता फुल पिच ची प्रॅक्टिस होती. कधी? 7 ते 9. आज? ठीक आहे, 9 ते 11 उद्या पण आहे. उद्या जाऊ शकतो सकाळी ना. वैभव आल्यामुळे मी गॅस एवढा फुल ठेवला का माझं सगळं पातेलं जळलं. पण तुम्ही असं करू नका. आणि नंतर मी काय केलं की पाणी टाकून त्याला 10-15 मिनटं चांगलं उकळून घेतलं ना. आता त्याला थंड होऊन देऊ. मग आता आपण ते सगळं केलेलं जे की 10-15 मिनटं चांगलं शिजवून घेतलं आणि गार करून मग ते मिक्सरमध्ये घालायचं आणि ब्लेंड करून घ्यायचं. पुन्हा पातेल्यात थोडं तूप टाकायचं आणि जे आपल्या सूपचं मिश्रण आहे ते त्याच्यात तयार करायचं. म्हणजे ते नाही तर ते गाळून घेतलं होतं पण माझ्याकडे तशी एवढी मोठी गाळणी नाही, मग मी तसंच टाकते सगळं. आणि मग तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करा आणि टेस्ट घेऊन पहा. जर काही मीठ वगैरे टाकायची गरज असली तर. देन हॅव दिस विथ मस्त कडक रोटी और डोसा आणि तुमचं सूप रेडी आहे. मस्त गरम गरम प्या, घशाला एकदम मस्त वाटतं. आता हे करणार आहे माझ्या सूपची टेस्टिंग. खरं खरं सांगा, खोटं बोलायची गरज नाहीये. ठीक आहे? तुला माहिती मला सूप आवडतं का? त्या तुम्हाला तर नाही आवडत पण तरी पण गेस कशाचं आहे? सूप कधी पिलेलंच नाही मी जास्त साईल, पण चांगलं लागतंय. यांनाही ना काहीच आवडत नाही असं. यांना फक्त भाजीपोळी आवडते. बिकॉज आय एम भाजी पोळी लवर आणि यू आर सूप लवर. येस. मला असे डिफरंट कोटाने करायला लय आवडते सुट्टीच्या दिवशी. आणि ही चपाती मस्त कडक केली त्याच्यासोबत खायला. हा ठीक आहे. आता मस्त आम्ही आमचा डिनर करतो. भेटूया. हा, तुम्हाला अजून काय पाहिजे? काही नाही. मी यांच्यासाठी डोसा पण बनवलेला आहे. डोसा इथं तयार होतोय कारण मला माहिती आहे त्यांचं सूप मी पोट नाही बनणार. तो सूप मी माझ्यासाठी बनवलाय. आता आमचा संडेचा म्हणजे रोज सॅटर्डे संडेचा रिच्युअल जे की पत्ते खेळणं ते की आम्हाला दोघांना पण खूप आवडतं. फन. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्ही पण म्हणा. सायलीच्या पूर्ण व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. येस, थँक्यू सो मच.